नमस्कार मित्रांनो. आई-वडिलांची किंमत कळण्यासाठी स्वतः आई-वडील व्हावे लागते किंवा आईची किंमत त्यांना विचारावी ज्यांची आई लहानपणीच वारलेली असावी. वडिलांची किंमत त्यांनाच विचारावी ज्यांच्या खांद्यावर लहानपणी जबाबदारीचे ओझे पडलेले असावं. मित्रांनो, आजवर आपण आमच्या चॅनेलवर कधी धार्मिक, कधी आरोग्यविषयक, तर कधी जनरल नॉलेजवर आधारित विविध प्रकारची माहिती जाणून घेत आहोत. पण आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय येथे जाणून घेणार आहोत. होय मित्रांनो, आज आपण एका हृदयस्पर्शी आणि आपणाला चांगला बोध देणारी मीराताई नामक एका महिलेची आयुष्याची कहाणी येथे पाहणार आहोत. मित्रांनो, मीराताई तशा खूप कष्टाळू, धार्मिक, प्रेमळ वृत्तीच्या, मात्र नियतीने त्यांच्या बाबतीत सर्व काही अवघड वाईट करून ठेवलं. मीराताईचे पती लग्न झाल्यापासून अवघ्या काही वर्षातच म्हणजेच त्यांना असणारी 2 मुले अगदी लहान असतानाच अपघातामुळे त्यांना सोडून गेली. त्यानंतर त्या 2 लहान मुलांची आणि संपूर्ण संसाराची सर्व जबाबदारी मीराताईंच्यावर पडली. दरम्यान त्यांनी कपडे शिवून, लोकांची भांडी घासून आपला उदरनिर्वाह चालवला. या दरम्यान त्यांना कितीतरी रात्री जागून अनेकांची कपडे शिवली. या कामाचे त्यांना पैसे कधी मिळत, कधी उशिरा मिळत, तर काही बुडवे लोक बुडवून जात असत. असं करत कधी पोटभर अन्न खायला मिळाले, कधी नाही मिळाले. स्वतः उपाशी राहायचं आणि मुलांना पोटाला खायला घालायचं. असं करत आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं. त्यानंतर मुलांनी आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं. आता दोन्ही मुलं त्यांच्या संसारात लागली. त्यांनाही लहान लहान मुले-बाळे झाली. हे सर्व सुरू राहिलं. मात्र या दरम्यान वय वाढत गेलं. त्यांना मधुमेहाचा आजार सुरू झाला. त्या मोठ्या मुलाकडे राहिल्या होत्या. सर्व कारभार मोठ्या सुनेच्या हातात होता. तेव्हाही सून त्यांना घरातील मोलकरणीप्रमाणे वागणूक देत होती. एके दिवशी त्या जेवत असताना त्यांच्या सुनेने आम्ही जेवल्याशिवाय तुम्ही जेवायचे नाही इथपर्यंत सुनावलं. त्या थांबल्या. त्यांचं जेवण झाल्यानंतर जेवायला गेल्या. तेव्हा तिथे कोरभर भाकरी शिल्लक होती. ना भाजी ना सांबर. आणि मुळात त्या होत्या मधुमेहाच्या पेशंट. त्यामुळे त्यांना भूक सहन होत नव्हती. तेव्हा त्यांनी ती कोरभर भाकर घेऊन आपल्या छोट्या मुलाकडे जवळच राहत असलेल्या घरात गेल्या. त्यावेळी त्यांचा छोटा मुलगा आणि लहान सून हे जेवतच होते. त्यांना आनंद झाला. आता मला पोटभर जेवता येईल असे त्यांना वाटले. मात्र त्यांना पाहून त्यांच्या लहान सुनेने भाजीचे भांडे झाकून ठेवले आणि त्यांनी ज्यावेळी भाजी मागितली त्यावेळी भाजी संपली आहे, जेवण आत्ताच आमचं झालं आहे असे सांगितले आणि 2 भाकरी हातात देऊन पाठवल्या. यानंतर त्यांनी त्या 2 भाकरी घेऊन अक्षरशः पाण्याबरोबर त्या भाकरी खाल्ल्या. तर दुसऱ्याच दिवशी सुनेने त्यांना लहान दिराकडे जाऊन राहण्यास सांगितले. तेव्हा लहान दीर म्हणाला, आम्ही संध्याकाळी तिकडे येतो. सर्वजण मिळून चर्चा करू आणि मग आईला कुठे ठेवायचं ते पाहू. संध्याकाळच्या वेळी मीराताईचा लहान मुलगा घरी आला. जेवण झाली, चांगली चर्चा झाली आणि दुसऱ्या दिवशी मीराताईच्या या लहान मुलाने आपल्या आईला म्हणजेच मीराताईंना थेट वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडलं. यावेळी मीराताई खूप दुःखी होत्या, रडत होत्या. तुम्ही म्हणाल तसे मी राहते, पण मला वृद्धाश्रमात सोडू नका अशी विनंती करून त्या हात जोडत होत्या. मात्र मुलांनी आपल्या आईला म्हणजेच मीराताईंना म्हटलं, आई तू आता इथेच राहा, या मॅडम तुला पाहतील. आणि मीराताई रडत होत्या, त्रास करून घेत होत्या. हे सर्व पाहून देखील त्या मुलाने मीराताईंना तेथेच सोडून तो निघून गेला. त्या दरम्यान आश्रमच्या मॅडम तेथे आल्या. त्यांनी मीराताईंना समजावलं, तुम्ही या आत आमच्या सोबत राहा. इथे मी सर्वजण अशीच मंडळी आहोत. आपण एकमेकांना सांभाळून घेऊ. मीराताईंना थोडा आधार आला. त्या आश्रमात गेल्या. तेव्हा त्या वाढवणे त्यांना विचारले, हा स्वेटर तुम्ही कुठून घेतला? त्यावर मीराताई म्हणाल्या, मी हा स्वतः विणला आहे. मॅडम आल्या, तुम्हाला येतोय विणकाम? हो मॅडम मला येतं. यावर मॅडम म्हणाल्या, आता तुम्ही येथील सर्व मंडळींना ही कामं शिकवाल? मीराताई हो म्हणाल्या. आता आश्रमातील मंडळी यांना रोजगार मिळाला. मीराताईची कला आणि सर्व मंडळीचे परिश्रम त्यामुळे विणकामाचे काम किती वाढले. आश्रमाचे उत्पन्न देखील वाढले. दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी आश्रमच्या वॉचमॅनने मीराताईंना सांगितलं, ताई तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं आहे. यावर ताईंच्या डोळ्यात आशीर्वाद. त्यांना वाटलं आपली मुलं आली असतील भेटायला. त्यांनी बाहेर जाऊन पाहिलं तर एक वकील त्यांना भेटायला आले होते. त्या वकिलांनी मीराताईंना सांगितलं, तुमच्या मिस्टरांनी तुमच्या नावावर ही जागा घेतली आहे आणि तेथे एक घर देखील आहे आणि आता ही संपूर्ण प्रॉपर्टी करोडो रुपयांच्या पुढे आहे.
यावर मीराताई विचारात पडल्या. त्या म्हणाल्या, यांनी तर मला असं कधी सांगितलं नाही. यावर वकील म्हणाले, हे पत्र आहे. या पत्रामध्ये त्यांनी सर्व लिहिलं आहे आणि त्यामध्ये एक आंतरदेशीय पत्र होतं. मिस्टरांची पत्र हातात घेऊन ते पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पत्रात लिहिलं होतं, मीरा, तुला जेव्हा हे पत्र मिळेल तेव्हा मी असेल की नाही हे मला माहीत नाही. मात्र ही प्रॉपर्टी आणि हे घर तुझ्या जवळ असेल. मुलं तुझ्याबरोबर असतील नसतील, पण तू या प्रॉपर्टीवर सुखी राहू शकशील यासाठी मी ही तरतूद करून ठेवत आहे. तुला माझ्याकडून ही छोटंसं गिफ्ट समज. मीराताई खूपच गहिवरल्या होत्या. इतक्यात त्यांची दोन्ही मुलं तिथे आली आणि त्यांना म्हणाले, आई घरी चल, आमचे चुकले. यावेळी मीराताई सुरुवातीला मुलांना डोळे भरून पाहिल्या. खूप दिवसांनी मुलांना पाहिल्याचं मनात त्यांना थोडा आनंद होता. मात्र आता माझ्याजवळ प्रॉपर्टी आल्यानंतर हे मला बोलवायला आले आहेत याची त्यांना जाणीव होतीच. त्यांनी आपला पाय मागे घेतला. यावर मीराताईंनी विचार केला. मीराताई म्हणाल्या, माझ्याकडे प्रॉपर्टी आली आहे म्हणून हे माझ्याकडे आले आहेत. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा यांनी मला अतिशय वाईट वागणूक दिली. यावरून यांना प्रेम, माया, भावना या गोष्टी काहीच नाहीत. हे लोक फक्त स्वार्थी झालेले आहेत. त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी मुलांच्याकडे जाण्यास नकार दिला आणि आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या अनाथ आश्रमात असलेल्या सर्व सोबतीसाठी तसेच नव्या येत असणाऱ्या मंडळींसाठी चांगली सोय कशी होईल, काही आजारी मंडळी असतील तर त्यांचे उपचार कसे होतील यावर खर्च करण्याचे ठरवले आणि मुलांकडे जाण्यास त्यांनी नकार दिला. मुलांनाही यावेळी आईची चांगली किंमत कळाली होती. तर मित्रांनो, यावरून आपण आई बाबा असणं आणि होणं या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि या गोष्टीला आपल्या आयुष्यात किती अनमोल किंमत आहे हे लक्षात आलं असेल. मित्रांनो, मीराताईंची ही कहाणी आपणाला आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.